अक्षताचं नाव कलिंगी राज्य मिळावं बरोबर या उद्देशाने इथं आला आम्हाला युद्धाचं आव्हान दिलं आव्हान आम्ही स्वीकारलं युद्ध झालं पण त्याला कळलं आपल्यापेक्षा राजा रुद्रते सवय बरोबर प्राण्याच्या आसने पुढ्याला जाऊ नये प्राणाच्या आसने यक्ष पळून गेला असेल पण तुझ्या लाख जनतेला शाळण्याचा प्रयत्न नक्की कर यक्ष इथून गेला स्वस्त बसला नाही शेवट करण्यात गेलास का पण देवा तुझा मंगलतेचा आशीर्वाद सदोदित माझ्या पाठीशी असावा नारायण चंदला गो जीवा जीवाला नारायण चंदला गो जीवा Hare Narayana
रूपाने वैभव संपन्न अशा राजघराण्यात माझा जन्म झाला. धन्य ते माता आणि धन्य ते पिता. माता आणि पितांचे ऋण जर मुलाने फेडण्याचा प्रयत्न केला असेल तर जन्म जन्मांतरे वाया जातील. पण आई बापाचे ऋण मुलं कधी फेडू शकत नाही. पण आई बापाच्या ऋणातून जर का प्रत्येक मुलाला उतराई व्हायचं असेल तर आई बापाचं नाव लौकिक आणि ज्या घरी आपण जन्माला आलोय त्या घराण्याची उज्ज्वल प्रतिष्ठा सांभाळली तरी पुरेस आहे. आणि हाच गुरु उपदेश आम्ही आमच्या जीवनात आचरणात आणले आणि तोच आचरणात आणल्यामुळे कलिंग देशात आमच्या नावाचा जल्लोष होतोय. राजादे राजे रुद्र देश राजे कोण तुम्ही आमचे मायभाव आणि तो आदर्श आमचे सारे प्रजाजन ठेवतायत प्रजेच्या सुखासाठी त्यांच्या हिताकरिता आणि मानवी जीवनातील सारे सुख माझ्या प्रजेला मिळावे म्हणून एक सारखा मी भगीरथ प्रयत्न करतोय. परंतु या प्रयत्नाला पर्यंत आमच्या नावाने हात देणारी व्यक्ती आमच्या दरबारापाशी आली. कोणी का असे ना माणुसकीचा धर्म माणसाने जोपासायला हवाय. परिस्थिती वाटते कलिंग देशाच्या दरबारापर्यंत आपला परिचय अरण्यात राहणारा यक्ष आज या कलिंग देशाच्या दरबारापर्यंत का देशापर्यंत आलोय. यक्ष सहज बोलून गेलास. या कलिंग देशाचं राज्य मिळावं आणि ते जिंकण्यासाठी तू इथं आलायस वेड्या. या कलिंग देशाच्या मायभूमीसाठी आणि या कलिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजवेशीवर रणझुंजार नेत्याप्रमाणे ज्याने मायभूमी स्वर्गावर प्रिय मानून देशावर देश प्रेम केले ते लढता लढता देहाला प्राण हुतात्मे झाले. सुवर्ण अक्षराने कलिंग देशाच्या इतिहासात त्यांचं नाव रेखाटून ठेवले आणि सहजासहजी म्हणतोय हे कलिंग राज्य देशाचं राज्य तुला मिळवायचं. बाबा रे बोलायला सोपं चक्रवर्ती सम्राट काही राज्य तुम्ही जिंकलात काही मांडली तुमच्यात मग इथपर्यंत मी आलो यालाही कारण आहे. तो चक्रवर्ती सम्राट झाला त्याच्या सम्राटावर समजावला दाबी केली तर तुमच्या जेवढं मांडली तेवढं या भूतलावर प्रत्येक राज्याला जिंकून आम्ही सम्राट झालो तर केवळ सम्राटशाहीचा तेंबा मिळवण्यासाठी नव्हे एकमेका साया करू अवघा सुपंत करू माणसाची माणुसकी आणि धर्माची धार्मिकता जोपासण्यासाठी देण्यासाठी अरे कुणासमोर उभा आहे एका सम्राटासमोर उभा आहे. अतिरिक्त माहिती वीर धुरंधर ज्यांनी धनाचे लोळविले आणि स्वातंत्र्य अस्तित्व टिकले असा राजा समोर म्हणून आव्हान देत असते स्वीकारल्यावर समोर
लोकांचे कपडे धुवून धुवून कमरेचा भिरडा जाता म्हणाल वाकडं चालतोय. अरे ह्यांच्या औशी बापसानी या हालीच्या पोरांका नावात धड घेऊ शिकूक नाही. अरे मोठ्या माणसाचा कसा नाव घ्यायचा. अरे नाव माझा औशी बापचा पांडुरंग ठेवल्या यांनी माझ्या नावात रंगच काढल्यानी आणि पांडवत सुरुवात केल्यानी. आम्हाला आज 4 दिवस झाले 4 दिवस ज्यांचे ज्यांचे कपडे हाडतय धुतय परी खडी मारून घरा घोरात देतोय. कोण पैसे देणार नाही बाटली आठवण करणार नाही आणि पुढल्याची जाग करणार नाही. मग आता लोकांचे कपडे धुवून तरी काय पण घ्या खा. मी कितकी जरी दारू घालय तरी मी इनामदारी करते. प्रामाणिकपणा सोडूक नाही कारण प्रामाणिकपणाचा फळ आज ना उद्या भेटताना समाजला कधीच नाही होता नाही. पण कोणची लांडी लबाडी चोरी चकारी कोणा कधी ठकायलंय नाही. आता 4 दिवस झाले सगळ्यांच्या घराजवळ गेलंय. अरे कोणीतरी मागा पैसे देवा पुसण्या देवा याची देवा अंगार तरी देवा कोणी एक द्यायला समाजला. मग शेवटी काय केलं तसं मी लय टकले हुशार उत्तम नानोसकरांच्या घराजवळ गेलंय. त्यांनी माका सांगल्यानी हे बघ पैसे तुका देतलोय पण मी सांगांचा तुका नाव सांगायचा लागा माका मानलं नाव सांगांचं पैसा भेटता तर नाही की त्या म्हणा. हे बघा आमचे तुमचे सर्वांचे लाडके आणि दशावतार कलेवर आणि कलाकारावर नितांत प्रेम करणारे एक बुजुर्ग एक पुरोहित म्हणजे आमचे भरवे काका. आज जो कार्यक्रम आम्ही जो आयोजित केलो आज खानोलीतून बाबा मेस्त्री आपल्या कंपनी सहित आज या ठिकाणी नाटक सादर करतात ना फक्त भरवे काकांसाठी. कारण या भांडूप गावात गेल्यानंतर हे दशावताराचे जे कार्यक्रम असतात नाटका जातात तुम्ही जे नाट्य रसिक जे प्रेक्षक तुम्ही त्याचा आस्वाद घेतात तो भरवे काकांमुळे ठरवलंय. लोकांचे कपडे धुवून बरे डाग घालून जर लोक पैसे देणार नाही तर त्या काम भया किती आहे. जर पोटा गण गावत नाही स्वराचा भागत नाही तर किती म्हणून काम करू भया. कोरे साथ घालता खरे बसाक नको बसावतो येवा. आता मी जवळजवळ बंद केलं तिला जाऊ आता बसावतो नको. आणि दुपारी काय गेलोय तो बसाक गेलोय. अरे बाबा लोकांचे कपडे हाडले ते न्हईवर जाऊन धूप केलंय. अरे हेंका खय गेले का बसाकच गेलंय वाटतं. आता बसायचा नाही आणि उद्यानी नको जो असाय तो बरोबर म्हणजे आमकाने तुमच्या बाजगाला यावरच नको. आता काय हे आता सांगतले घरा नेतले आणि माझा तटक्या करून ठेवतले हे घरा घेतले मी थई सर्व आता ठरवलंय काय जे जमाचा नाही. हे लोक का आमका पैसे देऊचे नाही. राजाने माझा निरोप पाठवलेली राजाने सांगल्या जसं होशील तसं ये म्हणा. हा या बघा कैलासवासी नाचा किती आहे राजांना जाऊन सांगलेली आज त्याला मी सोडून खात नाही म्हणा राजाने बोललेली